जर तुमचं वय 50, 60 किंवा 70च्या पुढे असेल, तर पुढची 15 सेकंद तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची आहेत. मित्रांनो, वयाच्या 60 नंतर शरीर अचानक किंवा एका रात्रीत कमकुवत होत नाही, तर आपण आपल्या रोजच्या जगण्यात करत असलेल्या 7 छोट्या सवयी त्याला हळूहळू आतून एखाद्या वाळवीसारख्या पोखरत असतात. आणि दुर्दैवाने यातली सर्वात धक्कादायक आणि जीवघेणी सवय बहुतेक 60 ओलांडलेले लोक रोज अगदी अभिमानाने करतात, जी भविष्यात तुम्हाला दुसऱ्यांवर परावलंबी बनवू शकते. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे. कारण शेवटी सांगणार असलेली 7वी सवय ऐकल्यावर अनेक लोक म्हणतील, अरे, ही तर मी रोज करतो. त्यामुळे ती अजिबात चुकवू नका. जर तुम्ही आज 50, 60 किंवा 70च्या पुढे असाल, जर सकाळी अंथरुणातून उठल्यावर गुडघे जाम होत असतील, 2 पायऱ्या चढतानाही दम लागत असेल, पाठीचे मणके दुखत असतील किंवा दिवसभर शरीरात अजिबात ताकदच वाटत नसेल, तर या सर्व गोष्टींना वयाचा परिणाम किंवा म्हातारपण समजून सोडून देण्याची चूक अजिबात करू नका. कारण खरी गोम वयात नाही, तर आपण रोज करत असलेल्या या 7 सवयींमध्ये दडलेली आहे. आणि हेच आज आपण वैज्ञानिक पुराव्यांसह समजून घेणार आहोत. पण त्याआधी एक प्रश्न: तुम्हाला खरंच वाटतं का की फक्त वय वाढल्यामुळेच शरीर कमकुवत होतं? चला तर मग वेळ वाया न घालवता थेट विषयावर येऊया. यातली पहिली सवय ऐकून सुरुवातीला अनेकांना वाटेल की ही तर फार छोटी गोष्ट आहे, यात काय एवढं मोठं. पण डॉक्टरांच्या मते हिचा परिणाम वर्षानुवर्षांनी थेट तुमच्या हाडांवर आणि आरोग्यावर दिसतो. आणि ती पहिली चूक म्हणजे 60 नंतर रिटायरमेंट मिळाली म्हणून पूर्णपणे आराम करणे आणि तासनतास एकाच जागी सोफ्यावर किंवा खुर्चीवर बसून राहणे. अनेक जण निवृत्त झाल्यावर विचार करतात की आता आयुष्यभर खूप कष्ट केले, आता फक्त आराम करायचा. पण मित्रांनो, सायन्स सांगतं की जेव्हा शरीराची हालचाल पूर्णपणे थांबते, तेव्हा सांधे आणि स्नायू ताठ होऊ लागतात, रक्तप्रवाह मंदावतो आणि शरीरात चरबी साठून हार्ट अटॅकचा धोका तब्बल 50% वाढतो. म्हणूनच आजपासूनच एक नियम करा: दर 45 मिनिटांनंतर जागेवरून उठा आणि घरातल्या घरात किंवा गॅलरीमध्ये किमान 5 मिनिटे तरी पावले टाका. ही पहिली सवय फक्त तुमच्या शरीराला बाहेरून थकवते, पण यानंतरची जी दुसरी सवय आहे ना, ती तर तुमच्या शरीरातली ताकद आतून पूर्णपणे शोषून घेते, ज्याकडे 90% ज्येष्ठ लोक सर्रास दुर्लक्ष करतात. आणि ती म्हणजे दिवसभरात खूप कमी पाणी पिणे किंवा फक्त तहान लागल्यावरच पाण्याचा पेला उचलता. अनेक ज्येष्ठ लोकांची तक्रार असते की आम्हाला तहानच लागत नाही. पण यामागचं वैज्ञानिक कारण असं आहे की वयाच्या 60 नंतर आपल्या मेंदूची तहान ओळखण्याची जी क्षमता असते ती खूप मंदावते. त्यामुळे शरीराला पाण्याची तीव्र गरज असतानाही आपल्याला तहान जाणवत नाही. त्यामुळे शरीरात पाणी कमी पडल्याने सांध्यांमधील जे नैसर्गिक वंगण असतं, ज्याला आपण सांध्यांचे ऑइल म्हणतो, तेच सुकू लागतं. आणि यामुळेच तुमचे गुडघे आणि हाडे एकमेकांवर घासून प्रचंड वेदना देतात. आणि यावर सोपा आणि सोयीस्कर उपाय म्हणजे तहान लागण्याची अजिबात वाट पाहू नका. आपल्या जवळ पाण्याची बॉटल ठेवा आणि प्रत्येक 1 तासाला न विसरता 1 ग्लास पाणी पिण्याचा नियम आजपासूनच सुरू करा. पाण्याची चूक तर तुम्ही सुधाराल, पण यानंतरची तिसरी सवय तुमचे लिव्हर, पोट आणि संपूर्ण पचनक्रिया पूर्णपणे कोलमडवून टाकते. ती म्हणजे जिभेचे चोचले पुरवण्यासाठी 60 नंतरही जंक फूड, जास्त तळलेले पदार्थ, जास्त चटकदार जेवण आणि बेकरीचे मैद्याचे पदार्थ खाणे. आपल्याकडे अनेकदा आणलेले पिझ्झा, बर्गर, समोसे किंवा शेव फरसाण ज्येष्ठ लोकही आवडीने खातात. पण समजून घ्या की या वयात शरीराची पचनशक्ती म्हणजेच मेटाबॉलिझम खूप मंदावलेले असते. तरुण वयात पचणारे हे मैद्याचे आणि पाम ऑइलचे पदार्थ 60 नंतर पचत नाहीत. त्यामुळे पोटात भयंकर गॅस होतो, पोट साफ होत नाही आणि हा ॲसिडिटीचा त्रास थेट तुमच्या छातीवर आणि हृदयावर दडपण आणतो. म्हणूनच आजपासूनच बाहेरचे जंक फूड खाणे पूर्णपणे बंदच करा आणि घरचे सात्विक, ताजे आणि फायबरयुक्त अन्न खाण्यालाच सर्वोच्च प्राधान्य द्या. आता जी चौथी सवय मी सांगणार आहे ती तुमची रात्रीची शांत झोप उडवते. आणि आजकाल घरातील ज्येष्ठ लोकांना या गोष्टीचं एक भयंकर व्यसन लागलं आहे. ती म्हणजे रात्री झोप येत नाही म्हणून मध्यरात्रीपर्यंत टीव्ही पाहत बसणे किंवा मोबाईलवर फेसबुक आणि यूट्यूबचे व्हिडिओ स्क्रोल करत राहणे. अनेक जण म्हणतात की रात्री झोप येत नाही म्हणून आम्ही मोबाईल बघतो. पण खरं कारण तर उलटच आहे. मोबाईल बघता म्हणूनच झोप येत नाही. कारण या स्क्रीनमधून निघणारा जो निळा प्रकाश असतो तो मेंदूला भ्रमित करतो आणि शरीरात मेलेटॉनिन नावाचे झोपेचे संप्रेरक तयार होऊ देत नाही.
यामुळे तुमची गाढ झोप उडते आणि 60 नंतर जर रात्रीची 6 ते 7 तासांची गाढ झोप मिळाली नाही तर विसरभोळेपणा म्हणजेच अल्झायमर्स आणि डिमेन्शियाचा धोका तब्बल 60% वाढतो. म्हणूनच यावर एकच सोपा उपाय करा. रात्री झोपण्याच्या किमान पाऊण ते 1 तास आधी मोबाईल आणि टीव्ही पूर्णपणे बंद करा आणि डोळे मिटून देवाचे नाव घ्या किंवा एखादे चांगले पुस्तक वाचा. मोबाईलची सवय रात्रीचे नुकसान करते, पण 5वी सवय अशी आहे जी दिवसा ढवळ्या केली जाते आणि म्हातारपण खूप वेगाने जवळ आणते. ती म्हणजे वय झाले आहे म्हणून शारीरिक कष्ट किंवा नियमित व्यायाम करणे पूर्णपणे टाळणे. अनेक जण विचार करतात की आता माझे वय 65 झाले आहे, आता मी कशाला व्यायाम करू. पण मित्रांनो, जसा गाडीचा वापर बंद केला की गाडी दणसते, तसेच आपल्या शरीराचे आहे. व्यायाम न केल्याने शरीराचे स्नायू लूज पडतात, हाडे अत्यंत ठिसूळ बनतात आणि यामुळेच जरासा धक्का लागला तरी फ्रॅक्चर होण्याचा धोका वाढतो. म्हणूनच स्वतःला फिट ठेवण्यासाठी जिममध्ये जाण्याची गरज नाही, तर रोज सकाळी किंवा संध्याकाळी किमान 20 ते 25 मिनिटे मोकळ्या हवेत हलके चालणे, प्राणायाम करणे किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने योगासने करणे आजच सुरू करा. आता एक क्षण डोळ्यासमोर चित्र उभं करा. कल्पना करा, आजपासून 1 वर्षानंतर तुम्ही जिना चढताना दम न लागता वर पोहोचत आहात. सकाळी उठल्यावर गुडघे कमी दुखत आहेत आणि नातवंडांसोबत सहज फिरत आहात. हा बदल एका दिवसात होणार नाही, पण रोजच्या छोट्या सवयी बदलल्या तर तो नक्की शक्य होऊ शकतो. व्यायामाची चूक शरीराला बाहेरून कमकुवत करते, पण 6वी सवय अशी आहे जी थेट तुमच्या जीवाशी खेळते आणि अनेकदा जीव घेणी ठरते. ती म्हणजे अंग दुखताय, कंबर दुखताय किंवा ताप आला आहे म्हणून डॉक्टरांना न दाखवता मेडिकलमधून स्वतःच्या मनाने जुन्या गोळ्या किंवा पेन किलर आणून खाणे. अनेक मराठी घरांमध्ये हा प्रकार खूप सर्रास चालतो. पण लक्षात ठेवा की 60 नंतर शरीराचे लिव्हर आणि किडनी औषधांचे विघटन खूप संथ गतीने करतात. तरुण वयात पचलेल्या औषधं या वयात शरीराला सोसवत नाहीत आणि स्वतःच्या मनाने घेतलेली एक साधी पेन किलरची गोळी सुद्धा तुमची किडनी कायमची निकामी करू शकते किंवा पोटात अल्सर तयार करू शकते. म्हणूनच मेडिकलमधून स्वतः औषधं आणणे बंद करा आणि नेहमी फॅमिली डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच गोळ्या घ्या. औषधांची चूक खूप गंभीर आहे, पण आता वेळ आली आहे त्या 7व्या आणि सर्वात भयंकर सवयीची, ज्याबद्दल मी व्हिडिओच्या सुरुवातीला बोलले होते. आणि ही सवय तुमच्या शरीरासोबत तुमच्या आरोग्याचा पाया हलवून टाकते. ती म्हणजे रात्री खूप उशिरा जेवणे. आजकाल शहरांमध्ये आणि अगदी गावांमध्येही रात्री 9, 9:30 किंवा 10 वाजता जेवण्याची पद्धत पडली आहे. पण 60 नंतर रात्री उशिरा जेवल्याने ते अन्न पचत नाही, तर पोटात तासनतास कुजत राहतं, ज्यामुळे सकाळी उठल्यावर पोट साफ होत नाही, शरीरात चरबी वाढते, मधुमेह म्हणजेच डायबिटीज आणि हाय बीपी पूर्णपणे अनियंत्रित होतो. यावर सर्वात सोपा आणि रामबाण उपाय म्हणजे सूर्यास्तानंतर म्हणजे जास्तीत जास्त रात्री 7:30 ते 8च्या आत तुमचे जेवण पूर्ण करा, जेणेकरून झोपण्यापूर्वी अन्न पचायला शरीराला पुरेसा वेळ मिळेल. तर मित्रांनो, हे होते ते 7 बदल जे वयाच्या 60 नंतर तुमच्या आयुष्यात आनंद आणि आरोग्य घेऊन येतील. आता प्रामाणिकपणे मला खाली कमेंट करून एक सांगा की या 7 सवयींपैकी तुम्ही नेमकी कोणती चूक किंवा सवय रोज नकळत करत आहात. खाली कमेंट बॉक्समध्ये 1 ते 7 पैकी तो नंबर नक्की लिहून पाठवा, कारण मला तुमच्या कमेंट्स वाचायला नक्की आवडतील. हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्या मित्रांना, ओळखीच्या ज्येष्ठ नागरिकांना आणि तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा. आणि अशाच आरोग्यदायी माहितीसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. सुरक्षित रहा, आनंदी रहा. धन्यवाद.